गंगेचं नदीचं वर्णन करत असताना तिच्या जीवनामध्ये काही महत्त्वाचे कामं असतात. परोपकारासाठीच ही नदी प्रवाहित झालेली असते. काय काय करते? का फेडीत पाप ताप, तीरावर असलेल्या लोकांचे पाप आणि ताप निवृत्त करणारी गंगेचं स्वरूप असतं. पोखीत तीरीचे पादप, आणि तीरावर असलेली जी झाडं आहेत त्या झाडांनाही ती पुष्ट करते. आणि एवढं सगळं काम करून त्या समुद्राशी ती एकरस होते. मला असं वाटतं की या मातोश्रीचं जीवनसुद्धा अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या नदीचं वर्णन केलं तद्वत होतं. कौटुंबिक जीवनामध्ये माहेराहून संसाराला आल्यानंतर या संसारातील सर्वांनाच पावन करण्याचं काम केलं. त्यामध्ये पती आहेत, मुलं आहेत, मुलांना उच्च शिक्षित केलं, मुलींना उच्च शिक्षित केलं, चांगल्या प्रकारे त्यांना नोकरीला लावलं. आणि नदीचं काम जसं सगळ्यांना पुष्ट करायचे तसं संसारामध्ये सगळ्यांना पुष्ट करीत करीत आपल्या जीवनाची पावित्र्य, आपल्या जीवनाचा परमार्थसुद्धा या संसाराला अगदी समृद्ध करत करत त्या संसाराला जोडी परमार्थाची लावली. खरं तर आपण सगळे भाग्यवान आहोत की ज्ञानोबा तुकोबारायांच्या कुशीमध्ये आपण सगळे जन्माला आलोत. या मातृश्रीच्या बाबतीमध्ये असं म्हणावं लागेल की फक्त या कुशीमध्ये, या भूमीमध्येच नाही, तर ज्ञानोबा तुकोबारायांच्या संस्कारामध्ये ही माता जन्माला आलेली होती. वारकरी संप्रदाय म्हटलं की केवळ संन्यास नाही, केवळ त्याग नाही, तर त्याग, संसार आणि परमार्थ यांचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय. पूर्वीच्या काळामध्ये मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या उदयाच्या अगोदर जर परमार्थ करायचा असेल तर सगळ्या जगाचा त्याग करावा लागायचा, संसाराचा त्याग करावा लागायचा. परंतु ज्ञानोबा तुकोबारायांनी आपल्याला दृष्टी दिली की परमार्थ करण्यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही आहे, तर संसार करत 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 आपण परमार्थही करावा. म्हणून आमचे एक महापुरुष खूप गोड सांगायचे की ज्या ठिकाणी नुसता त्याग आहे त्याला संन्यास म्हणावं, ज्या ठिकाणी नुसता भोग आहे त्याला संसारी म्हणावं, आणि भोग आणि त्याग यांचा समन्वय करणारा जो असतो त्याला वारकरी म्हणावं. या मातेच्या बाबतीमध्ये संसारही तेवढा समृद्ध, संसारही तेवढ्या नेटाने, संसारही अतिशय समृद्धपणाने केला आणि परमार्थही तेवढ्याच समृद्धपणाने केला. त्यांची माहिती देत असताना जी समोर माहिती आली ती वाचून अतिशय वारकरी संप्रदायाचा पायक म्हणून एक अतिशय मनाला आनंद झाला, आल्हादच झाला. कारण बरेच वेळेस असं होतं की 10व्या श्राद्धाच्या प्रवचनाला कुठं तर जायचं आणि त्याच्या कुटुंबियानं जर विचारली त्या जे गेले दिवंगत झाले त्यांच्या संबंधाने काही थोडं त्यांच्या चरित्राची माहिती सांगा, तर बहुतेक वेळा जे फक्त जगलेले असतात त्यांची चरित्रात्मक आणि चारित्र्यात्मक काही माहिती त्या कुटुंबाला सांगता येत नाही. बऱ्याच वेळा त्यांना विचारलं काहीतरी सांगा, तर त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला परिहारामध्ये बोलावं लागेल, तर मग कुटुंबातले माणसं म्हणतात काय सांगू त्यांच्या बाबतीत, 1-2 गोष्टी सांगण्यासारख्या फक्त. ते भरपूर घेत होते परंतु कोणाला त्रास देत नव्हते, जुगार खेळत होते पण कधी हारले नाही, एवढंच कर्तृत्व. आता काय सांगावं प्रवचनामध्ये आणि कथेमध्ये काय ते सांगावं. परंतु या मातेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की या चरित्राला चारित्र्याचा सुगंध आहे आणि त्यामुळे ते ज्यांच्या चरित्राला चारित्र्याचा सुगंध असतो असे माणसं गेले तरी त्यांचा कीर्तिरूप सुगंध कायम दरवळत राहतो. तसं या मातोश्रीच्या बाबतीमध्ये गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, अशी जीवनाची कीर्ती हे या मातोश्री करून गेल्यात. जोपर्यंत चालता येत होतं तोपर्यंत पंढरपूरची वारी त्यांची कधी थांबली नाही. हा ज्ञानोबा तुकोबारायांच्या भूमीमध्ये आणि त्यांच्या संस्कारामध्ये वाढण्याचा परिणाम आहे. हा जीवन प्रवास करत असताना सगळे कर्तव्य पूर्ण केलेत. मुलं मुली यांना योग्य प्रकारे आपल्या आपल्या स्वस्थ आणि प्रस्थापित केलं, सगळ्या कुटुंबाला समृद्ध केलं आणि या जीवनाचा प्रवास करत करत असताना प्रारब्धानुसार वाटतं 1 वर्षापूर्वी काय आजारी पडले असाव्यात आणि मग
प्रारब्धानुसार त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. बऱ्याच वेळा सर्वसामान्य माणसांचा असा प्रश्न असतो की आयुष्यभर त्यांनी वारी केली, आयुष्यभर त्यांनी परमार्थ केला आणि मग त्यांना परत दुःख का आलं, त्यांना दुखणं का आलं. तर हे अध्यात्माचा सिद्धांत न कळाल्यामुळं आणि भारतीय ते तत्त्वज्ञान न कळल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. लक्षात घ्या, परमार्थ हा अंतःकरणाचा असतो, परमार्थ हा विचाराचा असतो आणि शरीर म्हटलं की त्याला प्रारब्ध असतं. आता या गोष्टी कळून घेण्यासाठी थोडेसे संस्कार आणि ऐकण्याची सवय असेल तर हे लक्षात येईल. माझा प्रयत्न असा की आपण स्मशानभूमीमध्ये बसलो, थोडंसं स्मशान वैराग्य आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे आणि इथं येऊन काहीतरी अजून अंतरंग चिंतन या मातोश्रीच्या या दशक्रियाच्या निमित्ताने व्हायला पाहिजे. म्हणून थोडंसं अंतरंगामध्ये आपण या चिंतनाला घेऊन जातोय. परमार्थ मनुष्याच्या बाह्य स्थितीमध्ये बदल करत नाही तर त्याच्या अंतरस्थितीमध्ये आणि अवस्थेमध्ये बदल करत असतो. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाला दुःख होणार नाही का? होईल, शारीरिक दुःख होईल त्याला, पण त्या दुःखामध्येही तग धरून कसं राहायचं हे त्याला परमार्थ शिकवत असतो. म्हणून ही माता जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली आणि उपचारासाठी त्या सिस्टरजवळ आणि ज्या डॉक्टरांना, ज्या सिस्टरांना अध्यात्माची जोड नसते, संस्काराची जोड नसते, त्यांची नजर पहिली एखाद्या मनुष्याच्या गळ्यामध्ये माळ वगैरे दिसली की त्यांना त्याची जास्त अडचण वाटते. म्हणजे असा अनुभव आहे बऱ्याच वेळा की जेव्हा एखादा वारकरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि तो स्टाफ जर संस्कारी नसेल तर त्यांची नजर त्या माळीवर जाते सगळ्यात अगोदर आणि प्रयत्न त्यांची सगळ्यात महत्त्वाचे असं असतात की ही माळ लवकर यांच्या गळ्यातून कशी काढता येईल आपल्याला. या मातोश्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हा तिथं असलेले ते सेवेकरी ठीकच आहे, त्याने सांगितलं की ती माळ बाजूला काढावी, गळ्यातून माळ बाजूला काढायची आहे काही उपचारासाठी. तेव्हा या मातोश्रीने सांगितलं की काही जरी झालं तर आयुष्यभर जी माळ मी माझ्या गळ्यामध्ये वागवली ती आता मी माझ्या गळ्यातून काढणार नाही. ही निष्ठा आहे परमार्थाची. आयुष्यभर जीवन पवित्रतेमध्ये गेलं, आज ना उद्या या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे आणि मग संपूर्ण आयुष्य जर या पवित्र तुळशी माळेमध्ये गेलं असेल तर आता राहिलेल्या आयुष्यामध्ये तिच्याशिवाय जगायचं कसं? ही परमार्थाची निष्ठा आहे. म्हणून हे तर होतं ज्या जीवनाला विचाराची परमार्थाची जोड नाही अशा माणसांच्या जीवनामध्ये दुःख आले की अशी माणसं गांगरून जातात, भयभीत होतात. परंतु आयुष्यभर केलेला जो परमार्थ, तो परमार्थ भीतीच्या काळामध्ये सुद्धा मनुष्याला निर्भय ठेवतो. हे परमार्थाचं फळ आहे. आणि मग त्यानंतर या उपचारादरम्यान एकादशी आली. जे चरित्र मला त्यांच्या कुटुंबियाने लिहून दिलं ते वाचत असताना एक वारकरी म्हणून मनामध्ये एक आल्हाद आणि परमार्थाची किती निष्ठा असावी त्याचं एक सुंदर चित्रण या मातोश्रीच्या जीवनामध्ये दिसत होतं. एकादशीचा तो पर्व काळ आला आणि मग गोळ्या औषध घ्यायचेच होते. जर एकादशी केली, उपवास केला तर ॲसिडिटी वाढेल म्हणून हॉस्पिटलमधील त्या बाकी मंडळीने आणि कुटुंबातल्याही काही मंडळीने सांगितलं की तुम्ही आता एकादशी करू नका, आज जेवण करा. पण त्याने स्पष्ट नकार दिला की नाही, आयुष्यभर मी एकादशी केली आहे, आता या राहिलेल्या काळामध्ये मी एकादशी मोडणार नाही. आणि त्याही अवस्थेमध्ये आपला नियम त्यांनी ढळू दिला नाही. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव अशा संतांच्या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय त्यांच्या जीवनामध्ये आला. खरं तर परमार्थाने काय माणसाला मिळतं तर त्याचं योग्य असा आदर्श या मातेच्या जीवनामध्ये होता. आपण भारत देशामध्ये राहतो आणि वृंदावनामध्ये एक महापुरुष आहे, प्रेमानंद बाबा म्हणून त्यांना सगळे म्हणतात. खरं तर सगळ्या क्षेत्रातले माणसं त्यांच्या दर्शनासाठी लालायत आहे. मग क्रीडा क्षेत्रातील विराट कोहली असो किंवा अनुष्का असो की वेगवेगळे उद्योगपती असो, सगळेचे सगळे माणसं त्यांच्या दर्शनासाठी जातात. का जातात? संन्यासी माणूस आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या गेल्यात आणि तरीही ते जिवंत आहेत. अनेकांना प्रश्न आहे, डॉक्टरांना प्रश्न आहे की 10 वर्षापासून यांच्या किडन्या गेल्या, जिवंत कशा आहेत? अतिशय सहज
सरळ असा महापुरुष आहे. त्यांना अनेकांना विचारलं, बाबाजी आपके दोनों किडनियाँ चले गए हैं, आप कैसे जीवित है? तर ते स्मित हास्य करून लोकांना सांगता की मेरी एक किडनी श्री राधा जी है और मेरी एक किडनी श्री कृष्ण है और उन दोनों किडनियों से मैं जीवित हूँ. हे परमार्थाची निष्ठा आहे. म्हणून या मातेश्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा असं म्हणावं लागेल की शेवटच्या काळामध्ये सुद्धा आपलं धैर्य ढळू दिलं नाही आणि आपला परमार्थ निर्णय केला आणि असा पवित्र जीवनाचा प्रवास करत करत 78व्या वर्षी यांनी आपला जीवन प्रवास संपवला. संपवला काय? ज्या चरणापासून ही चंद्रभागा निघाली होती त्या चरणाशी त्या लीन झाल्यात आणि आज त्यांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तटाकावर आपण समुपस्थित झालेलो आहोत. या मातृतत्वाला वंदन करण्यासाठी या मातृतत्वाचं काहीसं चिंतन आपण करूया आणि नंतर या ओवीच्या चिंतनाला सुरुवात करूया. या जगामध्ये कुणी असू द्या, संसारी असू द्या, संन्यासी असू द्या, मनुष्य असू द्या, स्त्री असू द्या, कुणी असू द्या, या जगामध्ये त्याचा संबंध कुणाशी येवो अथवा न येवो, दोन तत्वाशी, दोन घटकाशी या जगामध्ये प्रत्येकाचा संबंध येतो. ते दोन घटक काय, ते दोन तत्व काय आहे? एक तत्व आहे माती आणि दुसरं तत्व आहे माता. जगामध्ये कुणी कितीही मोठा असू द्या आणि कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, कुणाशी त्याचा संबंध येऊ न येऊ, या दोन घटकाशी त्याचा संबंध आल्याशिवाय या जगामध्ये तो राहू शकत नाही, जगातून जाऊ शकत नाही. म्हणून जगामध्ये जेव्हा यायचं तेव्हा संबंध येतो मातेचा आणि जगाचा निरोप घ्यायचा तेव्हा संबंध येतो मातीचा. म्हणून माता आणि माती यांना सोडून यांच्या संबंधाशिवाय या जगामध्ये कोणी राहू शकत नाही. म्हणून तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये या दोन तत्वांना सर्वश्रेष्ठ मानलं. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. तुम्ही कितीही जरी मोठे झालात तर या दोन तत्वापेक्षा तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. तुम्हाला जन्माला घालणारी आई आणि ज्या मातेमध्ये तुम्ही जन्माला आलात ती माते. म्हणून जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीचं परिपूर्णत्व बाई होण्यामध्ये नाही तर आई होण्यामध्ये आहे. किंबहुना संपूर्ण विश्व भारताकडे त्याच्या या व्यापकतेमुळे, त्याच्या या श्रद्धेमुळं पाहतं की तुमच्याकडे हे सगळं आहे, आमच्याकडे ते नाही आहे. किंबहुना आमच्याकडे जी स्त्री आहे ती स्त्री आपल्या जीवनाची परिपूर्णता तेव्हा मानते जेव्हा तिला बाळ होतं. जेव्हा ती एखाद्या बाळाला जन्माला घालते तेव्हा त्या स्त्रीचं परिपूर्णता असतं. खरं तर जेव्हा बाळाला जन्माला घातलं, मुलाला जन्माला घातलं, मुलाला मुलीला अपत्याला जन्माला घातलं, तेव्हापासून तिच्या जीवनाचं नाव बाई नाही आई होतं. खूप गोड असा एका साहित्यिकाने विचार सांगितला होता. जेव्हा मुलाला जन्माला ते घालते तेव्हा जणू काय त्या मांडीवर असलेल्या बाळाला ती सांगते, बाळा पहिला श्वास तू माझ्या साक्षीने घेतला. माझी एवढीच इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास तुझ्या साक्षीने निघावा. या जगातून जात असताना जर मुलाची मांडी जर मला असेल तर माझ्यासाठी तो स्वर्ग असेल, माझ्यासाठी तो वैकुंठ असेल, अशी त्या मातेची भूमिका असते. या जगामध्ये जिथं जिथं समर्पण आहे, त्याग आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, त्या सगळ्या तत्वांना आई हे नाव दिलं. बघा ना, ज्या भूमीवर आपण राहतो ती भूमी आपलं संगोपन करते. आपण तिला जाळतो, नांगरतो, त्याच्या मोबदल्यामध्ये ती आपलं संगोपनच करते, ती आपल्याला अन्नधान्यच देते. म्हणून या धरणीकडे पाहत असताना विचारवंत असं म्हटले, तिला काय म्हणावं? म्हणजे तिला आई म्हणावं. कारण जिथं जिथं सृजनशक्ती आहे, त्याग आहे, समर्पण आहे, ते सगळं आई तत्व आहे. म्हणून या मातृभूमीकडे पाहत असताना सुद्धा देशभक्ताने आई म्हणून तिच्याकडे पाहिलं.
तर या मातेचे एक पुत्र रिटायर कर्नलच आहेत आणि म्हणून जसा त्यांचा मातेशी संबंध तसा या मातीशीही संबंध आणि त्यांच्या एवढं देशावर प्रेम करणं कसं असावं ते कोण सांगेल आपल्याला. सुरेश भटांची कविता आहे गोड अशी. या मातृभूमीकडे पाहत असताना किती गोड शब्द त्यांनी वापरलेत. खरं तर या कविता वगैरे वापरण्याची गरजच नाही. जे ज्ञानोबा तुकोबारायांच्या संस्कारामध्ये आणि त्या वाङ्मयामध्ये जन्माला आलेत त्यांच्या शब्दांच्या पुढे थोडक्यात बोलायचं तर मला वाटतं पायाजवळ उभे राहण्याची सुद्धा ताकद या इतर शब्दांची नाही. पण समाजाची थोडीशी भूमिका समजण्याची वृत्ती थोडीशी आधुनिक झाल्यामुळे त्या रूपाने थोडंसं बोलावं लागतं. शब्द गोड आहेत, शब्द खूप गोड आहेत. या मातृभूमीकडे पाहत असताना त्या मातृभूमीविषयी किती कृतज्ञता असावी. जे मराठी शाळेमध्ये शिकलेले असतील आणि शाळेमध्ये थांबले असतील मराठीच्या तासाला त्यांच्या डोळ्यापुढे ती कविता आहे, गोड कविता. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे. शब्द गोड आहे. हे आई, तू माझ्यावर केलेले उपकार आहे त्या उपकाराची फेड करण्यासाठी मला तुझी आरती करावी वाटतंय. पण सामान्य निरंजनीने तुझी आरती होणार नाही. त्या आरती करण्यासाठी मला चंद्र सूर्याची निरंजनी करावं लागेल, त्याचे दिवे करावे लागेल, तेव्हा तुझी आरती करतात. शब्दांमध्ये ताकद आहे. पुढच्या ओळी तर खूप गोड आहे. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मासी अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. आई, तुझी पाय धूळ मी माझ्या डोक्याला जेव्हा लागतो ना, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आणि या ओळींकडे लक्ष द्या. आई तुझी अशी मी गाईल रोज गाणी, गेली तुझ्या दुधाने भिजुनी माझी वाणी. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारी. मातृभूमीकडे पाहत असताना ती आई आहे. जी भाषा आम्ही बोलतो ना, त्या आईचं किती व्यापक रूप आहे. या जगामध्ये कोणी फादर लँग्वेज नाही बोलत. कुठले लँग्वेज बोलतो आपण? सगळ्या मदर लँग्वेज बोलतो, म्हणून तिला मातृभाषा असं म्हणतात. किती किती बोलावं. ज्या शाळेमध्ये जातो ती सुद्धा स्त्रीलिंगीच. वारकरी संप्रदायामध्ये जी गाथा ज्ञानेश्वरी आहे ती सुद्धा स्त्रीलिंगीच. आणि जगातला एकमेव अशा पुरुष आहे की सर्व जगाने त्याला त्याचं प्रेम बघून तोंड भरून माऊली म्हटलं, ते आमची ज्ञानेश्वर माऊली आहे. एक पुरुष एवढं प्रेम नाही करू शकत म्हणून सगळे संत तोंड भरून म्हटलेत, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. आईचं वर्णन
आपण पाहिलं की लौकिक क्षेत्रामध्ये साहित्यिकाने, कवींनी, वेगवेगळ्या लोकांनी केलं, परंतु जे वर्णन संतांनी केलं त्याची सर कुणालाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आईचं भावविश्व बघा ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. पुढे ऐका, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्स आहे. बोटामध्ये बाहेरील एखादी वस्तू जर मध्ये गेली ना, कुसळमध्ये गेलं, ते फन फन असं करतात. माणसाला असं वाटतं की कधी बाहेर निघेल. 9 महिन्यापर्यंत त्या मुलाला पोटामध्ये वागवत आहे आणि नुसतंच पोटामध्ये वागवत नाही, तर जन्माला आल्यानंतर त्याचं सारं सर्वस्वही वाहतंय. किती बोललेत माऊली पुढे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. बाळाला जन्माला घातलं की तिच्या चित्तामध्ये कायम विचार जो असतो तो बाळाचा. दिवसभर कितीही काम करू द्या आणि थकून घरी आली आणि तिच्या बाळाला जर तिनं आपल्या मांडीवर घेतल्याबरोबर दिवसभराचा सगळा शीन तिचा निघून जातो. किती गोड वर्णन आहे. देह विसरे आपुला आणि जवळी घेता शीण गेला. त्या बाळाला जवळ घेतलं की तिचा सर्व शीण निघून जातो. अर्थात या जगामध्ये प्रेमाचा निर्झर, मायेचा पाझर आणि खऱ्या अर्थाने हक्काचं प्रेमाचं ठिकाण म्हणजे आई आहे, वडील आहे. किंबहुना हे आई वडील जीवनामधून जेव्हा जातात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील खऱ्या, कृत्रिम नाही, अस्सल प्रेमाचा झरा चालतो. असं या मातेच्या दाण्यानं या कुटुंबाचा तसा प्रेमाचा ओलावाच, खऱ्या अर्थाने प्रेमाचा ओलावा आटल्यासारखा झाला आहे. पण भावनेच्या प्रांतामध्ये आपण हे सगळं कितीही जरी बोलत गेलो तर ज्या जगामध्ये आपण राहतोय त्या भूखंडाचे वेगवेगळे नावं भौगोलिक दृष्टिकोनातून असेल, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून या लोकाला जे नाव आहे त्या नावाची सुरुवातच मृत्यूने होते. म्हणून ज्या जगामध्ये आपण राहतोय या जगातलं शाश्वत सत्य जर काय असेल तर तो मृत्यू आहे. म्हणून मृत्यूर वै प्राणीनाम ध्रुव. आमच्या गीतासुद्धा असं सांगते की या जगामध्ये काही गोष्टी निश्चित असेल, काही गोष्टी अनिश्चित असेल, परंतु या जगातलं निश्चित एक जर काय असेल तर जातस्य हे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्ममृतस्य तस्माद परिहार्थे नत्वम शोचतु मरहसी उपजेते नाशे नाशिले ते पुनर्पिदिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काय होतंय, बऱ्याच वेळी हे शब्द सारखे सारखे आमच्या कानावर पडतात आणि बऱ्याच गोष्टींचा अतिपरिचय झाला की त्याची अवज्ञा होते. त्यामुळे 10व्याच्या प्रवचनामध्ये स्मशानभूमीमध्ये आपण जातो आणि हे शब्द, ह्या ओव्या बऱ्याच वेळी म्हणजे वक्त्याला तर त्या पाठ कराव्या लागतातच, पण ऐकणाऱ्या माणसांचे सुद्धा ते पाठ झाले. आणि ते पाठ झाल्यामुळे त्याच्यामुळं अर्थ दृष्टिकोनातून माणसं त्याच्यापासून दूर गेलेत. महाभारतामध्ये पांडव वनवासामध्ये असताना खूप चांगला प्रसंग आहे की तहान लागली सगळ्यांना, दूरवर पाणी कुठे दिसेना आणि मग शोध घेता घेता एका ठिकाणाहून काही पक्षी उडताना दिसलेत. तिथं काही हिरवळही दिसली. विस्ताराने ती कथा सांगायची नाही, फक्त एका विचारासाठी तेवढा भाग मला पुढे घ्यायचा आहे आपल्या. धर्मराज युधिष्ठिराने आपल्या बंधूंना सांगितलं की तिथं पाण्याचं सरोवर दिसतं, जाऊन तुम्ही ते घेऊन या बरं, पाणी तिथं मिळेल तर. कारण इथं आई कुंती माता, द्रौपदी पाण्याने व्याकुळ होत आहे, जाऊन तुम्ही ते पाणी घेऊन या. आणि मग नकुल, सहदेव, भीम, अर्जुन हे सगळे तिथं गेलेत. आणि तिथं गेल्यानंतर पाणी घेण्याचा प्रयत्न जेव्हा त्यांनी केला तेव्हा तिथं आकाशवाणी झाली, आवाज आला, थांबा, हे माझं सरोवर आहे, हे पाणी माझं आहे, तुम्हाला जर हे पाणी हवं असेल तर माझ्या काही प्रश्नाचे उत्तर द्या, तेव्हा हे पाणी तुम्हाला घेता येईल. परंतु हे चारही बंधूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिथं बसलेला यक्ष होता. आजही काही कठीण प्रश्न आले की माणसं म्हणतात हा यक्ष प्रश्न आहे. सगळ्यांनी दुर्लक्षित केलं. तहान लागलेले असल्यामुळे ते पाणी पिलं आणि ते मृत्युमुखी पडलेत. नंतर धर्मराज त्या ठिकाणी गेलेत आणि परत तो आवाज आला, सावधान, हे माझं पाणी आहे, जर तुम्ही याला हात लावाल, मला माझ्या परवानगीशिवाय हे पाणी जर तुम्ही न्याल
तर 4 बंधूची तुमची जी स्थिती झाली ती तुमची होईल. तेव्हा धर्मराज विवेकी होती. म्हटलं आपला आवाज येतोय, आपण दिसत नाहीये, परंतु माझी श्रद्धा आहे आपण इथं आहात, बोला काय प्रश्न आहे आपले. अनेक प्रश्न केले. त्यामध्ये एक प्रश्न होता किम आश्चर्यम, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय, आपण पण ऐका. धर्मराजाने अतिशय सुंदर उत्तर दिलंय. या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य असं आहे, या जगामध्ये माणसं जिवंत राहतात आणि आपलं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर मरतात. मेलेल्या मनुष्यांना जिवंत माणसं निरोप देण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जातात, त्यांचा अंतिम संस्कार करतात, अंत्येष्टी विधी करतात. आपल्यासमोर रोज अनेक माणसं मृत्युमुखी पडत असताना सुद्धा आपण जिवंत राहत असणारे माणसं, आपण काय अमर आहोत अशा गुर्मीमध्ये जगतात. त्याच्यापेक्षा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय असावं. म्हणून उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. किती गोड शब्द आहे. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. काय खेद करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा. शब्द गदी माडगुळकरांचे आहेत, पण गदी माडगुळकर असे म्हटले होते की आम्ही रात्रीच्या शाळेमध्ये शिकलो. रात्रीच्या शाळेमध्ये म्हणजे ज्या मंदिरामध्ये रामायण महाभारत वाचल्या जायचं, त्या रात्रीच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. त्यामुळे आमच्या काव्यामध्ये ते सगळं आलं. म्हणून विनंती आहे की आजच्या काळामध्ये बरेच जण असं म्हणतात की येणाऱ्या नवीन मुलांच्या हातामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, महाभारत का देतात तुम्ही. आमचा दुसऱ्या पुस्तकांना विरोध नाही आहे, पण राहू द्या ना गाथा, ज्ञानेश्वरी. किंबहुना मनुष्याच्या जिवंतपणाचं हे लक्षण आहे. जगामध्ये आज जिव्हाळा, प्रेम आपण एकमेकांच्या जवळ येतोय ना, हिशोबाने येत नाही. सगळे हिशोब ठेवून जेव्हा आपण जगायला लागतो ना, तेव्हा प्रेमाचा जिव्हाळा हरून जातो त्याच्यामधून. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये खूप छान आहे, जेव्हा माणसं काही कारणाने भेटतात ना, त्याच्यामध्ये हिशोब असतो. आणि विनाकारण जेव्हा माणसं भेटतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रेम असतं. हे प्रेम मिळवान कुठून. सगळे कायद्याचे हिशोब लावून जर जीवन आपण जगायला लागलो तर जीवनातला जिव्हाळा संपून जाईल. म्हणून ज्यांच्या काव्यामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी आणि भारतीय संस्कृती उमटली, त्यांनी सांगितलं आम्ही हे ऐकलं होतं. बघा किती शब्द गोड आहेत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मला खरं तर हे शब्द म्हणायचे होते, पण बोलण्यामध्ये थोडासा विस्तार तिकडे झाला. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. जीवनरूपी सागरामध्ये आपण भेटलेलो दोन ओंडके आहोत, आणि मृत्यूरूपी एखादी लाट आली की परत भेट नाही. म्हणून खरं तर जोपर्यंत शरीरामध्ये जाणीव आहे, संवेद नाही, तोपर्यंत एकमेकांसोबत प्रेमाने राहायला पाहिजे. अशा या मातुश्रीचं जाण्याने या कुटुंबाला झालेल्या
वेदना, दुःख, परंतु या दुःखातून सावरावं लागेल आणि या विधीचा, या मृत्यूलोकाचा अबाधित नियम असा डोळ्यापुढे ठेवून 10 दिवसापूर्वी या मातेचं देहावसान झालं आहे आणि आज आपण दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी समुपस्थित झालेलो आहोत. सगळ्या गोष्टी जाणून व्हायला पाहिजे. आमची भारतीय संस्कृती, वैदिक परंपरा ही डोळे झाकून नाही आहे, तर संपूर्ण मला असं वाटतं की अध्यात्माला विज्ञानाची जोड आहे. मुळामध्ये असं आहे, खरा आध्यात्मिक व्यक्ती वैज्ञानिकच असतो आणि खरा शहाणा वैज्ञानिक जर असेल तर तो आध्यात्मिक असतो. आतमधले जे दोघं आहेत ना, ते दोन्ही नसतात. म्हणून या दशक्रिया विधीच्या निमित्ताने का करायचा दशक्रिया विधी? आमचं भारतीय तत्त्वज्ञान असं सांगतं की मनुष्याचा देह, जो दिसणारा देह आहे, तो संपला म्हणजे सगळं काही संपलं नाही. कारण दिसणारा जो देह जेवढा सत्य आहे त्याच्यापेक्षाही सत्य त्याच्या आतमध्ये असणारे काही तत्व आहेत. त्याची आध्यात्मिक कन्सेप्ट काय ते थोडीशी बघूया. बाहेर दिसणारा जो देह त्याला स्थूल देह असं म्हटलं आहे. याच्या आतमध्ये असलेला देह त्याला सूक्ष्म देह म्हणतात. त्याच्याही पाठीमागे असलेला जो देह त्याला कारण देह म्हणतात आणि या सगळ्यांची जी ऊर्जा आहे त्याला आत्मा म्हणतात. लोक म्हणतील का साहेब महाराज, अहो आम्ही 21व्या शतकामध्ये जगतोय, सगळं आमच्या हातामध्ये, तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय त्या आधुनिक भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगता येईल का? हो, सांगता येईल. खूप सोपं झालं आहे. हा मोबाईल आहे, आपल्या सगळ्यांना दिसतोय. या मोबाईलचा वरचा जो भाग आहे ना त्याला आपण सगळे बॉडी असं म्हणतोय, हँडसेट, आणि वरचा जो भाग आहे त्याला आपण सगळे बॉडी म्हणतोय. आणि मी तुम्हाला जे दिसतोय ना ती सुद्धा एक बॉडीच आहे. आता मोबाईलकडं आपण मोबाईल घेऊन सगळे वागणारे माणसं आहेत. आपण मोबाईलशिवाय जीवन अपूर्ण वाटतं. फिरत असताना एका मनुष्याचा चालता चालता हातातून मोबाईल पडला आणि पडल्यानंतर त्याच्या ठिकऱ्या झाल्या. म्हणजे काय झालं? मोबाईल मेला, संपला मोबाईलचं सगळं काय. ज्याचा मोबाईल फुटला होता, त्याची बॉडी फुटलेली होती मोबाईलची, तो दुकानामध्ये गेला, त्यांनी परत एकदा नवीन मोबाईल घेतला, परंतु त्या मोबाईलच्या आतमध्ये असलेलं जे सिम कार्ड होतं ते सिम कार्ड त्या नवीन हँडसेटमध्ये घातलं, नवीन बॉडीमध्ये घातलं आणि मागलचे सगळाचा सगळा डाटा त्याच्यामध्ये दिसायला लागला. आमची गीता तरी वेगळी काय बोलते? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. गीतेनं कपड्याचं वर्णन केलं. जुना फाटलेला शर्ट जसा मनुष्य टाकून देऊन नवीन कपडा धारण करतो, तसा हा देह म्हणजे जुना कपडा. आणि तो जुना कपडा फाटला म्हणजे मृत्यू आला की तो जीवात्मा त्या जीर्ण वस्त्राला सांडून टाकतो, नवीन वस्त्राला धारण करतो आणि असा हा चैतन्यनाथ आपला जीवात्मा असं मार्गक्रमण करत असतो. म्हणजे काय? मोबाईलमध्ये जर आपण पाहिलं तर वर त्याचं सॉफ्टवेअर नाही, हार्डवेअर आहे आणि आतमध्ये त्याच्या तो डाटा जो आहे त्याच्या पाठीमागे असलेली त्याची बॅटरी आहे. हे जर भौतिक जगतामध्ये दिसत असेल तर आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा तेच आहे. आमची दिसणारी वरची बॉडी म्हणजेच फक्त आम्ही नाही आहे, तर त्याच्या आतमध्ये असलेलं जे सूक्ष्म तत्व आहे, अंतःकरण आहे, आणि त्याच्या पलीकडेही आपल्याला चालवणारं, दाखवणारं असं जे तत्व आहे त्याला राम म्हणा आणि त्याला आत्मा राम म्हणा. तो आत्मा निघून गेला की माणसं म्हणतात त्याच्यात राम नाही राहिला, आता उचला या. बर, मग परत एकदा प्रश्न असा निर्माण होईल की अहो जो व्यक्ती गेलाय त्याच्यासाठी आम्ही विधी या ठिकाणी करतोय आणि तो तर लोकांतराला गेला. इथं केलेला क्रिया, इथं केलेला विधी त्याच्यापर्यंत जाऊन पोचेल का? प्रत्येकदा मोबाईलच माझ्या डोळ्यापुढे येतोय. 500 किलोमीटरवर माझा मित्र आहे, माझा रिचार्ज संपला आणि मी माझ्या मित्राच्या मोबाईलवरून त्याला फोन केला, अरे माझा रिचार्ज संपला रे बाबा, जरा करतोय का तिकडून? त्याने म्हटलं नंबर सांगा बरं तुमचा. माझा नंबर मी त्याला सांगितला, त्याने तो नंबर डायल केला आणि 400 किलोमीटरवरून माझ्या मोबाईलवर रिचार्ज केला. तिथं केलेला रिचार्ज मला इथं मिळाला. किती सोपं झालंय बरं. तो काय कोणी हाताने घेऊन आला नाही, अदृश्य जगतामध्ये सॅटेलाईटद्वारे ते सगळं घडलं. तसं आमचं अध्यात्मसुद्धा असं म्हणतंय की ज्या व्यक्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही तो विधी करू, आमच्या मंत्रांची शक्ती, वैदिक मंत्रांची शक्ती अशी आहे
की त्या जीवात्म्याच्या प्रित्यर्थ केलेला विधी तो त्याला प्राप्त होतो. आजच्या दिवशी काकस्पर्शाला अतिशय महत्त्व आहे. एक एक गोष्ट स्पष्ट होत जाव्यात. मला जाणीव पण आहे की आजच्या दिवशी काकस्पर्शाला महत्त्व आहे. अगदी काकस्पर्श झाल्यानंतर आपल्याला थांबावे लागणार आहे. म्हणून अगदी एका मिनिटाचा विस्तार करून काकस्पर्श झाला की लगेच आपल्याला थांबायचं आहे. दशक्रिया विधीच्या निमित्ताने काकस्पर्शाला जो महत्त्व आहे त्याला सुद्धा एक इतिहास आहे, पौराणिक इतिहास आहे. रामचंद्र प्रभू आपल्या वडिलांच्या आज्ञेनं 14 वर्ष वनवासासाठी निघालेत. आणि मग नाशिकच्या त्या भागामध्ये पंचवटीमध्ये रामप्रभू, सीतामय्या आणि लक्ष्मणजी राहतात. झुळझुळ वाहणारी गोदामय्या समोरून, आजूबाजूला पसरलेली ती वनराई आणि त्या अरण्यामध्ये सुंदर प्रकारची कुटिया तयार केलेली आहेत. एक सीतामय्यासाठी, रामचंद्र प्रभूसाठी, लक्ष्मणाने स्वतःसाठी एक कुटिया तयार केलेली आहे. सकाळी लक्ष्मणजी या दोघांची व्यवस्था करण्यासाठी, कंदमुळं आणण्यासाठी अरण्यामध्ये निघून गेलेले आहेत. सकाळी सकाळी पूर्व दिशेला भुवन भास्कर उदित झाला. त्याची ती कोवळं किरणं त्या सगळ्या भूमीला अतिशय सौंदर्यवान करत होते. स्नान आटोपलेले सीतामय्या कुटियाच्या बाहेरून थांबलेले आहेत, आपले केस वाळवत बसलेले होते. रामचंद्र प्रभूंनी सुंदर प्रकारे रानामध्ये असलेल्या फुलांचा गजरा तयार केला आणि सीतेमय्याचे जवळ जाऊन त्यांच्या वेणीमध्ये तो गजरा लावायला लागलेत, ओवायला लागलेत. पतीनं आपल्या पत्नीचा शृंगार करावा त्याच्यामध्ये गैर काय आहे. परंतु इंद्राचा मुलगा, इंद्र म्हणजे स्वर्गामध्ये राहणारा, उच्च आसनावर राहणारा, त्याचा मुलगा जयंत, आणि त्या जयंताने हे सगळं पाहिलं. बऱ्याच वेळा आपण उच्च स्थानावर आरूढ झालो की आपली वृत्तीसुद्धा उच्च व्हायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा गिधाडं खूप वर जातात, नजर मात्र खाली राहते. आमचे शास्त्र असं म्हणतात की तुमचं उंच जाणं गिधाडांसारखं नसावं, की खूप उच्च प्रकारची अवस्था तुम्हाला भौतिक प्राप्त झाली, नजरा मात्र गिधाड्यासारख्या खूप खाली, असं जीवन नसावं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की देव पाहावं, देव पाहावं आणि उंच ठाई उभे राहावं. असा हा जयंत, अर्थात इंद्र म्हणजे भोगी राजा. आयुष्यभर त्याचे प्रयत्न चालू असतात की माझी संपत्ती, माझे भोग अबाधित राहावेत, त्याच्यामध्ये कोणी अडचण निर्माण करू नये. आणि त्याचा हा मुलगा जयंत, त्याने पाहिलं की ज्यांना प्रभू राम असं म्हणतात ते राम आपल्या बायकोच्या वेणीमध्ये गजरा घालतायत, याला देव कसं म्हणावं. बऱ्याच वेळा या जगामध्ये माणसांना विचारलं तुम्ही का नाराज आहात, का उदास आहात, का दुःखी आहात. ते म्हटलं दुःखाचं काय कारण आहे, आमच्याकडे सगळं काही आहे, आमच्या आजूबाजूचे माणसं सुखी आहे त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत. ज्याला मानसिक विकृती असं म्हणावं. जर इतरांच्या आनंदामध्ये आपल्याला आनंदी होता येत नसेल तर समजावं आम्ही विकृत आहोत, आमचं मन निरोगी नाही आहे. तसा हा जयंत इंद्राचा मुलगा, परंतु पती पत्नीचा शृंगार पाहिला, पती पत्नीचा आनंद पाहिला. अजून एक विचार खूप गोड याच्यामध्ये आहे. जर पती पत्नीमध्ये सामंजस्य असेल तर झोपडीमध्ये आनंद आहे, आणि पती पत्नीमध्ये जर बॉन्डिंग नसेल आजच्या भाषेमध्ये तर एसीच्या रूममध्ये सुद्धा घाम येऊ शकतो. रामचंद्र प्रभू दाखवत आहे की कुटियामध्ये जरी राहत असलो तर दोघांचं एकमेकाविषयी प्रेम असल्यामुळं आनंदित आहोत. या जयंताने हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर तो म्हणाला की परीक्षा घ्यायला पाहिजे, आणि तो कावळ्याच्या रूपामध्ये आला. काकस्पर्श झालाय का? ठीक आहे, हां, एकाच मिनिटामध्ये एवढं पूर्ण करतो आणि थांबवतो मी. आणि सीतामय्याच्या चरणाला त्याने स्पर्श केला. चरणाला स्पर्श करून स्पर्श केला म्हटल्यापेक्षा चावा घेतला, त्यातून भळभळ भळभळ रक्त व्हायला लागलं. रामचंद्र प्रभूने एक इशिका म्हणजे काडी घेतली आणि त्या कावळ्याला प्रेरून त्याच्या पाठीमागे लावली. अनेक ठिकाणी फिरूनही त्याचं निवारण झालं नाही. रामचंद्र प्रभूंना प्रार्थना केली की मला क्षमा करा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं मीठ सोडलेला हा बाण म्हणा, ही काडी आहे, अमोघ आहे, व्यर्थ जाणार नाही, तुला काहीतरी द्यावं लागेल. त्याने म्हटलं सीतामय्याचं सौंदर्य पाहिलं, या डोळ्यामध्ये पाप निर्माण झालं, डोळा फोडा. रामचंद्र प्रभूंच्या त्या इशिकेने त्या कावळ्याचा डोळा फोडला, परंतु त्याने एक दिव्य दृष्टी प्राप्त झाली. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं दशहाच्या पिंडासी
देखणे पण आहे काकासी, ज्याते देखे पाप राशी, त्या पिंडाशी नातळे. त्या कावळ्याच्या एकाच बुबुळाला असं दिव्यत्व प्राप्त झालं की जो जीवात्मा या जगातून, या जगाचा निरोप घेऊन पिंडात्मक देहाने जेव्हा तो आपल्या लोकलोकांतराचा प्रवास करायला लागतो, तेव्हा तो पिंड अर्थात जीवात्मा पवित्र आहे की अपवित्र आहे ही पाहण्याची दृष्टी त्या काकाला दिली आहे. आणि म्हणून या जगातली सगळी आसक्ती सोडून तो जीवात्मा जेव्हा आपला प्रवास सुरू करतो, तो प्रवास या कावळ्याला दिसतो. म्हणून काकस्पर्शाचा अतिशय महत्त्व आहे. अशा या दशक्रिया विधीच्या निमित्ताने काकस्पर्शही झालाय. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ओवी घेतली होती. खरं तर बोलत बोलत आपण हे सगळं बोलत गेलो. माऊली असं म्हणतात की या जगामध्ये तुमच्या समृद्धीनं, तुमच्या मोठेपणाने खऱ्या अर्थाने आनंदित होणारे दोनच घटकं असतात. आणि त्या घटकामध्ये देखा बाळकाचे धनी धाईजे. धनी म्हणजे तृप्ती. बाळकाच्या तृप्तीने तृप्त होणारी जर कोण असेल तर ती आई असते. का शिष्याचे नि झालेपणे होईजे. आणि आपला शिष्य आपल्या योग्यतेला प्राप्त झाला असं जेव्हा सद्गुरूंच्या लक्षात येतं, त्या सद्गुरूला आनंद होतो. हे सद्गुरूची एकलेने जाणीजे, का प्रसवतिया. प्रसवतिया अर्थात ज्या आईनं जन्माला घातलं ती आईच खऱ्या अर्थाने आपल्या मुलाच्या मोठेपणाने तृप्त होत असते. अशा या मातोश्रीच्या चरणी झालेली ही सेवा समर्पित करायची आहे. आणि चंद्रभागेप्रमाणेच अतिशय पवित्रतम जीवन जगून ज्या भगवंताच्या चरणापासून ही चंद्रभागा प्रवाहित झाली होती, त्या चरणाशीच